हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. कावळं बसल्यात गायांच्या अंगात, हो का तिकडे दिसलं तुम्हाला. कावळ्यांचं कामकाज चाललंय गोचिड खायचं. कावळ्यांचं सकाळ सकाळ भूक लागली, नाश्ता करतात ते कावळं मस्तपैकी. आणि वातावरण झालंय ढगाळ, पण पाऊस काय झाला नाही रात्री. कडन होतं ते जाई, पण काय इकडं तर काय झालं नाही पाऊस. आणि आज लागवडीची आहे तयारी, रात्री काय पाऊस झाला नाही त्याच्यामुळं वहिनी घालत्यात धुणं वाळायला. आमची मम्मी करते स्वयंपाक. अनभासून त्यांचं बोरकावरकी चाललंय रानात जायचं. थोडी पिसपिशी येते बारीक, संध्याकाळी नाही वाटतं राहायची असं मला वाटतंय. हो. आणि आद्यानं आणखी आज बी शाळेतनं रजा टाकतात काय ना बहुतेक पावसामुळं. काल वेळ टाकली ते आज बी टाकतात वाटतंय बहुतेक, तर दिसतंय नियोजन. वारं बी सुटतंय मित्रांनो, हो का दिसतंय तुम्हाला पाहायला हलतं. हो असं झालंय, काल पाणी वाचतंय ना, आज बंद झालंय बऱ्याच प्रमाणात. आणि मी घातलाय का परवातीचा शर्ट, काय ऊन पडा नाही त्यामुळं काय वाळा नाहीत कपडे कामातला. म्हणलं काय असा बिन तसा बी खराबच होणार आहे तो, त्यामुळं मग वावलाय. हो का चिकुल तहाच आहे, तहाच ठेवलता मी खुटीला अडकून. म्हणलं चला आता घालून कामच करायचं आहे थोड्या वेळाने. अहो असा विषय आहे मित्रांनो. तुम्ही म्हणता तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करताना कमाळ्या, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं कपडे काय वाळा नाही. ते वातावरण दुखाट आहे, 4 दिवस झाला आज. ऊन काय पडते दुपारनं, पण लई पडत नाही, उगं थोडं पडते, उगं पडायचं म्हणून पडते. अहो असं ना आमचं काही झाले बघ कसं काय रोज करते. मॅडमला इकडं पटांगणात असतं, तिकडं घरी बी लई चिडचिड होती त्यामुळं. आहो आणि आमचा अनु चालला रानात मस्तपैकी. बाकीचं काही नाही मित्रांनो, हे धंदा चालू झालाय सकाळ सकाळ. हो का असं झालंय. आणि आबा येतो म्हणल्यात लगेच माघारी. आमचा काय कामाला येणारा दादा काय नाही, त्याच्या दुसरीकडे जातोय कामाला. रात्री फोन केला तर ते म्हणलं तिकडे जातोय. मी म्हणलं काहीच अडचण नाही, काल आपली बंद होती त्यामुळे मग त्याला दुसरीकडे गेला वाटतं कुठेतरी. जाऊन दे आता काय करता मग मित्रांनो. त्याला कामाचं झाला, त्याला त्या कामाचा विषय असतो त्याला बी सगळ्या विषय नाही, मग काय करता. हो आणि हाय आता मस्त तेच मित्रांनो नियोजन निर्भर कामाचं. हो मस्त पैकी आळून ती चांगली तगारली आपली. आळूच्या बेटाड लावल्या तर महेशच्या पप्पाच्या इथनं आणून. हो का कसं काय झालं बघा. मला वाटतं किती 1 2 3 4 5 बेटाड आहेत, 4-5 बेटाड आहेत. मस्त झाले. आंघोळीचं पाणी इकडं काढल्यामुळे ह्या झाडांना बरं झालं, जर आता सुकायची नाही तर. अहो नाही तर ऊन पडले की सुकायची, ऊन पडले की सुकायचे, पण आता होत्या ना जरा बरी. अहो असं आहे ना मित्रांनो. बाकीचं काही नाही, बाह्याचे बी कान ओके झाले बघ, खटाखटमध्ये झालं. बाह्या शेटचं बी काय अडचण नाही. आणि भरपूर अडचणीतनं संघर्षातनं हे व्हायचीच उभा राहिली. पवळ वाट आता यातनं ह्याला म्हणायचं खरा संघर्ष. कसं आहे, लावली तरी आली नसती, मतानी आली, मतानी आत करते काय.
असा विषय. अहो मी इथं वाटव कशी मग व्हिडिओ काढतो. इकडं तिकडे फिरायला एवढीच सेफ जागा आहे. नाही तर बाकीकडं सगळं ओलं आहे. इथं खडूक आहे त्यामुळे जमतं इथं उभं राहायला. हो हे आमच्या अन्नाचा स्टॉक शेरडांनी खाऊन टाकलेला. नुसत्या काड्या पाला सगळ्या शेरडांनी खाऊन गुटू गुटू घेतलाय. काय ठेवलं नाही काय नाही. आणि सगळं नियोजन फत्ते झाले. वहिनी कपडे वाळाय घालून आता भांडी घासते. ते तुम्हाला बघायचं टोका दिसल्या होत्या घरापाशी. कवाडाच्या समोर टोकरं दिसतंय का तिथं. हे सगळ्यांची कामं तिकडल्या वहिनीचं चाललंय काहीतरी. हो सकाळ सकाळ कोंबडी का टॉक टॉक करते काय माहिती. काय तिचं धोरणच कळणार नाही का टॉक टॉक करते. मी हो कसं फिरत ही फिरवण्यात माझी वेगळीच आहे. आनंद भेटतो. आनंद दुप्पट तिप्पट होतो त्यामुळे फिरते. जुनं बालपण आठवतं असं केल्या. बालपणात असं करायचं काय बी खेळायचं तारण तीन लय लय होतं बारकेपणी काय सांगायचं. सगळीच पोरं बारकेपणी चित्रे असतात. परत सगळ्यांचा हावभाव बदलतात मोठं झाले. खरं आहे का नाही मित्रांनो. बारकेपणी सगळीच गोंडस असतात. मोठे झाले की सगळी कडू होतात. मग गोंडाची कडू ही हात ताट काळाय काटकी तिथं तिकडे टाकून ह्या हाताने धरतो. अहो मला लय काम आहे आज. गुरं सोडून यायचे वर भावड्याच तात्यापाशी. आणि आबाल तर काय असतात ना हलून जमायचं नाही. रोपाचा भरपूर स्टॉक आहे आपल्यापाशी तसं काय अडचण नाही. तिथं राहणार 2 गोण्यात इथं 2 गोण्यात सोमवार आहे 2-4 गोण्यात. बायांना 2 तास तर काय हालत नाही. त्यामुळे अडचणी या जुगं काही नाही. सकाळ सकाळ 11 साडे11च्या आसपास यायचं देऊन म्हणजे आपलं कामाला मार्गाला लागाय मोकळं होतंय. काय म्हणायचं तुम्हाला. सगळ्या कामाचं नियोजन लागतंय बरोबर मध्ये. काय नाही मग चाललंय मित्रांनो असंच नियोजन. हो रेंगत रेंगत जातो घरी. तुम्हाला घराचं धावतो घरापाशी काय विषय. हो घरापुढं असा विषय झालाय. हो असं कसं काय राहणार. शिपूट हानीन मला. शिपूट हाणल्या तर माझा रंगीबेरंगीच व्हायचं. आधीच बेरंगी झालाय मी आणि परत रंगीबेरंगी व्हायचं अजून. ते डॉन लोक कसं बैठा देखो सो गए साला सो गए साली साला नाही साली. हो चाललंय मित्रांनो असं. पाण्याची बादली ठेवायची बाथरूम मध्ये भरून. त्यामुळे आलतो इकडं गॅस समजून. तेवढं कसं काय आपण बंडल मांडली कन्नीवर डायरेक्ट नात करते काय असं नियोजन असतंय मित्रांनो. हो पाणी होतोय मोठ्या बादलीत. झालं ओके मध्ये काम माझं. ओतलं त्या बादलीत पाणी. बारक्या बादलीने आणलं होतं. मोठ्या बादलीत ओतले. आता मी चाललोय रोडकडं. काय म्हणा मित्रांनो ही बारका पेरू झाडं एवढूस पण हाला लय पेरू लागले मस्त. मग छोटंच आहे पण बडी धमाल करताय. चला मित्रांनो या गोष्टी मी करतो व्हिडिओ एंड आणि भेटू
सकाळ नाही सायंकाळच्या भागात. चला बाय बाय.